ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। तीळ जाळिले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारे सिनलासी वाहुगा न भजता पांडुरंगा मान दंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म कारे सिनला सेवा उगा न भजता पांडुरंगा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये यज्ञ यागादिक क्रिया कर्म करणारे जे लोक आहेत अशांना या अभंगातून उपदेश करताय। बघा, भगवंताला प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारचे साधन करताना आपल्याला लोक पाहायला दिसतात। काय ज्यावेळेस आपण व्यवहारामध्ये पाहतो तर कोणी भक्तीच्या द्वारे देवाला प्राप्त करते, कोणी उपासनेच्या द्वारे प्राप्त करते, कोणी नामस्मरणाच्या द्वारे प्राप्त करते आणि कोणी यज्ञ यागादिक क्रिया कर्म करूनही देवतांना प्राप्त करतात। काय तर सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, तर या युगांमध्ये माणसाचं आयुष्य हे जास्त होतं। सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष। किती आयुष्य होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं। तेच त्या ठिकाणी त्रेतायुग येता येता माणसाच्या आयुष्यामध्ये घट झाली। किती आयुष्य राहिलं? 1,00,000 वरचं 1 शून्य कमी झाला, मग किती आयुष्य उरलं? 1,00,000 वर किती शून्य असतात? 5। तर 1,00,000 वरती 5 शून्य असतात, तर मग 5 शून्यापैकी 1 गेला, मग किती राहिले? 4। मग किती आयुष्य राहिलं? 10,000 वर्ष। की सत्ययुगाचं आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्ष। त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? 10,000 वर्ष। 10,000 वर्ष त्रेतायुगामध्ये झालं। तेच पुढे द्वापार युग येता येता 10,000 वरचं 1 शून्य अजून कमी झालं, मग किती वर्ष आयुष्य उरलं? पुढे द्वापार युग येता येता किती आयुष्य झालं? 1,000 वर्ष। आणि चौथं युग आहे कलियुग। ज्या युगामध्ये आपण आहोत तर त्या युगामध्ये आयुष्य 1,000 वर्षातला पुन्हा 1 शून्य कमी झाला, किती उरलं? 100 वर्ष। आता ज्यावेळेस महाकलियुग येईल, काही महाकलियुग ज्यावेळेस येईल तर 100रातला सुद्धा 1 शून्य काय होईल?
असं वाटते बरं का. कारण सध्याच्याच काळामध्ये आपण पाहिलं तर असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये जीवेत शरद शतम, की प्रत्येकाने 100 वर्षाचं आयुष्य जगलंच पाहिजे. किती वर्ष? 100 वर्ष. पण मला सांगा, तुमच्या पाहण्यामध्ये किती लोक आहेत की ते 100 गाठून आले म्हणून? क्वचित जुने लोक आहेत की ते आता 100च्या जवळ आहेत. तेही 100 गाठतील म्हणून सांगता येत. लीलाबाई बसलेल्या आहेत की नाही, त्यांच्या वडिलांची 101 वर्ष पूर्ण झाली ना. 103 वर्ष वडिलांचे पूर्ण झाले होते. काय कार्यक्रम केला होता. तर बघा, जुने जे लोक होते तर 103 वर्षामध्ये सुद्धा डोळ्याला त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम नाही. चालायला, बोलायला, ऐकायला सगळं चांगलं. काय तर असे काही संत लोक त्या ठिकाणी होऊन गेले. काही जुने लोक आपण पाहतो की त्यांचं 100पेक्षाही जास्त वय आपल्याला पाहायला मिळालं. पण आताच्या काळामध्ये आपल्यासारखे लोक 100 गाठतील याची काही शाश्वती आहे का? 80 झाले कीच आपण म्हणतो आता भरपूर आयुष्य जगले तुम्ही, आता काय भरपूर झालं. कारण 50 झाल्यानंतरच टोंगळे दुखायला लागतात, व्याध्या निर्माण व्हायला लागतात. आणि मग हे जर कलियुगाचा महिमा आहे, कलियुगामध्ये 100 वर्ष त्या ठिकाणी आयुष्य आहे. तर 100 वर्षाच्या आयुष्यापैकी असं म्हणतात की 100 वर्षापैकी अर्ध तर झोपीतच गेलं. काय? अल्प आयुष्य मानव देह. किती आयुष्य? अल्प. किती? 100 गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं तर त्याच्यातलं अर्ध तर झोपीत गेलं. मग 100 गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. उरलं किती? 50. 100 मधले अर्धे गेले, किती उरले? 50. मग 50 मध्ये काय काय? मध्ये बालत्व 25 वर्ष काही कळतच नाही, आहे का नाही. मग खेळण्यात, बागडण्यात, उड्या मारण्यात 25 वर्ष गेले. उरले किती? पुढचे 25, आहे का नाही. मग मध्ये बालत्व, नंतर पीडा आहेत, सुख आहे, दुःख आहे, रोग आहे का नाही. मग म्हणतात काय भजनासी उरले ते पाहेगा. बाबा, अरे भजनासाठी नेमकं उरलं तरी काय? 25 वर्ष खेळण्यात गेले, तिथून पुढचे 25 वर्ष संसार करण्यात गेले, आहे का नाही. मग भजनासाठी उरलं काय? दिवसा झोपतो ती झोप एक्स्ट्रा आहे आपली, ती धरलीच नाही आपण, आहे की नाही. म्हणून म्हणतात राम राम स्मरा आधी. बाबा हो, म्हणून देवाचं नाम स्मरण करा, आहे की नाही. तर मला हे एवढं सांगण्यामागचं कारण हे आहे की सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, या प्रत्येक युगामध्ये माणसाचं आयुष्य हे जास्त होतं. मग त्या त्या काळामध्ये यज्ञाधिक क्रिया केल्या जायच्या. तर यज्ञ करून काही आता महाभारत कथा आपण ऐकली, तर महाभारतामध्ये आपण पाहिले की जन्मेजयाने सुद्धा काय केला होता? यज्ञ केला. कोणता? सर्प यज्ञ केला होता. नंतर पांडवांनी यज्ञ केला होता. कोणता यज्ञ केला होता? राजसू यज्ञ केला होता. असे यज्ञाचे प्रकार आहेत. जर स्वर्ग प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी 100 यज्ञाचं पुण्य प्राप्त करावं लागते.
100 यज्ञाचं पुण्य केलं त्यावेळेस आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते. असे त्या ठिकाणी शास्त्रामध्ये वेगवेगळे वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, अरे तुम्ही किती यज्ञ यागादिक कर्म केले, काय तुम्ही पाहिलं असेल यज्ञ ज्यावेळेस होतो तर त्यामध्ये काय काय वापरल्या जातं. ज्यावेळेस आपण आहुती देतो, आहुती देताना हे 2 बोटं लागू द्यायचे नसतात, आशी घ्यायची, आशी टाकायची असते. आपण धरतो ना आशी फेकतो, आहे का नाही. जणू काही लग्नातले तांदूळ फेकू राहिले, त्याला बी असेच धरता तुम्ही फेकता, आहे का. शास्त्र शुद्धतेनं पाळल्या गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वानं आपण पाहतो तांदूळ असतात, तीळ असतात, नंतर ज्या समिधा असतात, आहे का नाही. तर ते समिधेचा तो पुडा असतो, आहे का नाही, बारीक. तर ह्या सर्व गोष्टी यज्ञामध्ये आपण जाळल्या जातात. मग यज्ञ का केल्या जातात? कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक आश्रमामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये यज्ञ व्हायचा आणि त्याच्यामुळे पर्जन्य म्हणजे पाऊस एवढा पडायचा की सर्वत्र सुजलाम सुफलाम वातावरण राहायचं. ठीक आहे. आता तर कुठे यज्ञ करायला भटजीवा बी भेटत नाही, आहे का नाही. कारण कोणाला हे संस्कारच उरले नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की एखादा यज्ञाच्या द्वारे देवाला प्राप्त करून घेऊ इच्छित असेल तर काही हरकत नाही. पण तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ. तुकोबाराय म्हणतात अरे बाबा, अरे तू त्या ठिकाणी मोठे यज्ञ करून अग्नी तीळ आणि तांदूळ जाळले, पण तुकोबाराय म्हणतात तुझ्या अंतकरणामध्ये असणारे जे काम क्रोध रूपी शत्रू आहेत ते मात्र तसेच राहून गेले. तू इकडे खूप तीळ जाळत बसला, तांदूळ जाळत बसला, समिधा जाळत बसला, पण चित्तामध्ये बघा श्रीमद भागवतामध्ये असा प्रसंग येतो की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्यासाठी अरण्यामध्ये गेले आणि खेळून खेळून भगवंताला फार भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर भगवंताने गोपाळांना सांगितलं, म्हटले इथून थोड्या अंतरावरती ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये तुम्ही जा आणि तिथून आपल्याला भोजनाची शिदोरी घेऊन या. आता हे गोपाळ गेले, ब्राह्मणांचं चालू होतं स्वाहा ओम गणानान्त्वा गणपती गुं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपती गुं हवामहे निधीनान्त्वा निधिपती गुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम स्वाहा. हे की नाही, गणपतीच्या नावानं. पुन्हा देवी आली, ओम आंबे अंबिके अंबालिके नमानयति कश्चन स्वस्ते सुखसुभद्रिकां कांपीलवासिनीम जगदंबार्पणमस्तु स्वाहा. असं वेगवेगळे मंत्राच्या द्वारे देवतांचं आवाहन चालू होतं. आणि हे गोपाळ गेले आणि ब्राह्मणांना म्हणू लागले, ब्राह्मण देवता, भगवान कृष्णाला फार भूक लागलेली, काही खायला द्या. ब्राह्मण आता यज्ञाला बसल्यानंतर काहीच बोलता येत नाही, राग करता येत नाही, मौन धारण केलेलं असतं. ब्राह्मण खायला द्या म्हणलं, असे डोळे वाचले बा, तिकडंच खुनू लागले, जा तिकडं, इकडं कशाला आले, असे डोळे वाचून. गोपाळांना वाटलं बाबा हे चिडले, इथून पळालेलं बरं, नाही तर एखादं त्या याच्यातलेच हे काढेल, हाणन फेकून आपल्याला इस्तवाच काय पेटलेलं लाकूड, आहे की नाही.
गोपाळ आले देवाकडे. देवा, अरे बाबा त्या ब्राह्मण काय ते पंडित आहेत का? अरे इतके रागवले आमच्यावर, असे डोळे वाचत होते. असे इशारे करू करू आम्हाला दिला हाकलून त्यांनी. जा म्हणले तिकडं. भगवंत म्हणले, अरे वेड्या हो, तुम्हाला ब्राह्मणांच्या घरी जा म्हणलं म्हणजे ब्राह्मणाजवळ जा असं म्हटलं का? नाही. अरे ब्राह्मणाच्या घरी जा म्हणजे ब्राह्मणाच्या ज्या पत्नी आहेत, बायका आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा की भगवान श्रीकृष्णाला भूक लागलेली आहे. असं म्हटल्यानंतर पुन्हा गोपाळ आले. ब्राह्मणांनी पाहिले, डबल आले, पुन्हा डोळे वासत. पण आता गोपाळांनी त्यांच्याकडे पाहिलंच नाही. एकदाच पाहिलं, अरे डोळे वासू राहिले. डबल लगेच सरळ घरातच घुसले. आता या ब्राह्मणांचं सर्व लक्ष घराकडे की नेमकं घरात जाऊन हे काय करतात. घरात गोपाळ गेले आणि गेल्यानंतर सांगितलं त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांना, यज्ञ पत्न्यांना, की भगवंताला भूक लागलेली, काय जे असेल तुमच्या घरामध्ये तयार ते द्या. त्या ब्राह्मण पत्न्यांनी सुंदर स्वयंपाक बनवला आणि ताटं भरून भरून त्या भगवान श्रीकृष्णाकडे निघाल्या. काय आता जशा घराच्या बाहेर निघाल्या दरवाजातून, तर हे ब्राह्मण लोक डोळे वाचू कुठं चालवले ताट. काय त्या काहीच बोलल्या नाही, सरळ कणकण निघाल्या देवाकडे. आणि देवाकडे गेल्यानंतर भगवंताला खूप जेव घातलं वगैरे. आता त्या म्हणाल्या, देवा, अरे बाबा आता आमची घरी जायची हिंमत, कारण आमचे नवरे यज्ञ चालू होता तर एवढे डोळे वासू वासू आमच्याकडे पाहत होते. रागाने आता घरी गेल्यावर तर मारूनच टाकतील आम्हाला. भगवंत म्हणाले, काहीच काळजी करू नका, उलट ते तुमच्यावर प्रेमाने तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेतील, कौतुक करतील. म्हटले, देवा, अरे बाबा येतानाच एवढे डोळे वाचत होते, घरी गेल्यावर काय होईल. आणि मग ज्यावेळेस घरी आल्या, फार मोठा इतिहास आहे, मला एवढं सांगायचं नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की एवढे पंडित होते, ब्राह्मण होते, यज्ञ यागादिक क्रिया करत होते, परंतु अंतकरणातील क्रोध गेला का? नाही. मग तेच तुकोबारायांना सांगायचे, अरे बाबा, की तू किती मोठे मोठे यज्ञ केलेस, पण तुझ्या अंतकरणातले काम असेल, क्रोध असेल, हे जर शत्रू त्या ठिकाणी तसेच राहून गेले तर ऐका. म्हणून चित्तातून अगोदर कामाला घालवावं लागते, चित्तातून अगोदर क्रोधाला घालावं लागते. आणि ज्यावेळेस काम क्रोध आपल्या चित्तातून निघून जातो, त्याच वेळेस भगवंत हा आपल्या चित्तामध्ये येऊन राहू शकतो. केव्हा? कामे क्रोधे केले घर रीते. काय? ज्यावेळेस काम आणि क्रोधाने हे अंतकरणातून ते निघून गेले, काम क्रोध ज्यावेळेस अंतकरणातून पूर्णपणे निघून जातात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. केव्हा येऊन राहतो देव आपल्या चित्तात? की ज्यावेळेस चित्त निर्मळ होतं. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये लिहितात की भगवान सांगतात की मला कोण प्राप्त करू शकतो? तर भगवान म्हणतात, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. की ज्याचं अंतकरण हे निर्मळ झालेलं आहे, निर्मल मन जन सो मोहि पावा,
ज्याचं चित्त शुद्ध झालेले तोच मला प्राप्त करू शकतो. मोही कपट छल छिद्र न भावा. ज्याच्या अंतकरणामध्ये कपट आहे, छल आहे, काय तर असा जो व्यक्ती आहे तर तो मला कधी प्राप्त करून घेऊ शकत नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की बाबा, अरे तुझ्या अंतकरणातून जर हे काम क्रोध हे जर निघूनच गेले नाहीत तर परमात्मा तुझ्या अंतकरणामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ. कारे सिनला शिवा उगा न भजता पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, अरे तू विनाकारण जे कष्ट त्या ठिकाणी का घेतलेस? कारण पांडुरंगाचं भजन न करता यज्ञ यागादिक क्रिया करण्यामध्ये तू तुझं आयुष्य हे खर्च केलं, वेचलं. पण यज्ञ करण्यामागे जे मूळ कारण आहे, कोणतंही साधन करायचं त्याच्या मागे काही ना काही उद्देश असतं. शेतामध्ये आपण कोणतंही बियाणं पेरतो तर त्याच्या मागे काही उद्देश असतं की नाही? की 1 क्विंटल धान्य पेरलं तर त्याच्या मागे 10 पोते होतील आपल्याला, ठीक आहे. तसं त्या ठिकाणी यज्ञ करण्यामागे सुद्धा परमात्मा प्राप्ती हेच त्या ठिकाणी निमित्त असलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की तू एवढे त्या ठिकाणी यज्ञ यागादिक कर्म केले, पण ते करून जर तू पांडुरंगाचं जर भजन केलं नाहीस तर ते सर्व त्या ठिकाणी व्यर्थ आहे. म्हणून कारण कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे. माऊली म्हणतात की आपण ऐकतो की कलियुगामध्ये आयुष्य अगोदरच कमी आहे आणि आयुष्य कमी आहे तर त्याच्यात जर यज्ञ यागादिक कर्म करण्यातच जर आयुष्य घातलं तर भजन केव्हा करणार? आणि म्हणून कलियुगामध्ये भजन म्हणजे भगवत नामस्मरण हेच उद्धाराचं साधन सांगितलं. म्हणून म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये जर भगवंताचं भजन कीर्तन केलं तर त्याने परमात्मा तुम्हाला लवकर प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात, ज्याला योग यागादिक कर्म करायचे त्याने खुशाल करावे. काय पण आमचं जे साधन आहे कोणतं नामस्मरणाचं, ते साधन हे योग यागापेक्षाही श्रेष्ठ आहे. योग याग तपे केली तयाने आमुपे. नामस्मरणाचं तुकोबाराय म्हणतात एवढं सामर्थ्य आहे, त्या योग यागाला सुद्धा त्याने मागे सोडून दिलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगाचं भजन न करता यज्ञ यागादिकाचा निष्कारण कार्य केलास तू, असा प्रश्न तुकोबारायाने केला. कारण म्हटले हे केल्यामुळे काय परिणाम झाला? मानदंभ पोटासाठी केली अक्षराची आटी. तुकोबाराय म्हणतात माना करता, कीर्ती करता, ग्रंथाचं अध्ययन पठन पाठन हे एवढे श्रम तू का केलेस? बघा, म्हणजे तुकोबारायांना म्हणायचंय की अरे किती शिकलं. तुम्ही आता ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तर तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये त्या ग्रॅज्युएशनचा काही फायदा आहे का? नवीन एक लग्न झालं. काय झालं? लग्न झालं. मग लग्न झालं, आताच्या पोरीला काही स्वयंपाक पाणी येत? आता जुन्या लोकांनी विचारलं होतं की पोरी अगं स्वयंपाक पाणी येतो का?
आता तिथं होच म्हणावं लागतं. हो येतो 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 येतो. सोयरे पाहुणे आले की हो मस्त पोरगी स्वयंपाक करते काय. आणि मग आता घरी लग्न झालं, आता पहिलाच दिवस स्वयंपाक घरातला, किचन रूम मधला. आता पोरगी आरबळली, आता काय करा. मग लगेच गुरु भेटला. गुरु म्हणजेच कोण? अहो मोबाईल. आजच्या काळातला गुरु कोण आहे? मोबाईल आहे की नाही. लगेच युट्यूबवर टाकलं की स्वयंपाक कसा बनवायचा, लगेच तिथं रेसिपी हजरच असतात. कोणती भाजी कशी बनवायची, कोणता पदार्थ कसा बनवायचा, काय बनवायचा आहे की नाही. आणि मग आता सगळं झालं, काय झालं, पण आता नंतर सांगेल मी, आताच सगळं जे काय सांगत असतात का. तर सांगायचं तात्पर्य हे आहे. मग आता घेतलं सगळं फोडणी गिडणी द्यायला, काय आता ते पाहून सगळ्या गोष्टी. आणि मग सर्व झालं. एक एक गोष्ट, आता आमच्यापेक्षा तुम्हाला सगळे अनुभव जास्त आहे की नाही. सुना सुद्धा आहेत तुम्हाला, लेकी सुद्धा आहे की नाही. त्याच्यामुळे कुठं चुकलं कुठं हुकलं तुम्हाला जास्त माहिती. तर मग सर्व केलं. आता जसं सांगितलं पहिले, तेल टाका, जिरं टाका, मोहरी टाका, अद्रक टाका, पेस्ट टाका, ते चमच्यानं सर्व हलवा, हे करा ते करा, याची ग्रेव्ही त्याची ग्रेव्ही, सगळं झालं. पण काय आता त्याच्यात सगळं झालं, पण मीठ किती टाकायचं हेच माहित नव्हतं. काय त्याच्यात ते दिलंच नव्हतं, फक्त मीठ टाका. पण आता कोणत्या भाजीला किती टाका हे त्या फोनातल्या गुरुला माहिती आहे का. मग हे केव्हा कळेल? अनुभव आल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाही. तसं व्यावहारिक अनुभव हा वेगळा आहे, पुस्तकी ज्ञान हे वेगळं आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा पुस्तक वाचून वाचून वाचून, आता आजच्या काळात आपण पाहतो की मुलं इतका अभ्यास करतात, काय काय तर 35चे होतात, मग होतच नाही लग्न. काय कारण? म्हणतात आम्हाला लय अभ्यास आहे, लय अभ्यास आहे. मग कधी 40चे होतात त्यांनाही कळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा एवढा शीन तू कशालाच करून घेतोस. काय जर त्या ठिकाणी हे सर्व कशासाठी, की लोकांनी आम्हाला म्हटलं पाहिजे हा यांचा पोरगा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, अमका आहे ढमका आहे. म्हटले तुकोबाराय तेच म्हणतात, अरे हे जे काही सर्व आहे तर हे मान दंभ पोटासाठी आहे, की लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं, कीर्ती व्हावी, याच्यासाठी ग्रंथाचं अध्ययन, पठन पाठन. तुकोबाराय म्हणतात एवढे श्रम कशासाठी केले, असा प्रश्न तुकोबारायने केला. तुकोबाराय म्हणतात, तप करुनी तीर्थाटन वाढविला अभिमान. तुकोबाराय म्हणतात तप तीर्थाटन करून हे कशासाठी केलं. म्हटले तप तीर्थाटन केलं पाहिजे, पण तुकोबाराय म्हणतात केलं पाहिजे खरंय, पण ते केल्याने जर अंतकरणामध्ये जर अहंकार वाढत असेल, मी तपस्वी आहे, मी एवढ्या यात्रा फिरून आलो, तीर्थ फिरून आलो, तर तुकोबाराय म्हणतात हे तप तीर्थाटनाला काही महत्व नाही, कारण त्याच्यामुळे तुझ्या चित्तातला अहंकार वाढलेला आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात हे कशासाठी करतो. पुढे डबल उदाहरण दिलं, वाटिले ते धन केली अहंता जतन. तुकोबाराय म्हणतात की दान धर्मात त्या ठिकाणी लोकांना धन वाटलं, तर धन वाटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अहंता जतन केली. अहमपणा काय, लोकांना सांगायचं आम्ही
एवढं दान देतो, आम्ही तेवढं दान देतो. मग एवढं देतो म्हणणं म्हणजेच काय, की लोकांनी आपलं नाव घ्यावं असं वाटणं, हा काय आहे, अहंकार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की या हाताने जर दान केलं तर या हाताला सुद्धा माहीत होऊ नये, याला दान म्हटलं जातं. आपल्याला वाटतं की आपलं नाव सगळ्या गावानं झालं पाहिजे, हा आमच्यानं 500 रुपये दिले बरं का, आपण होतो हो माईकवर सांगा, माईकवर सांगा ना, हे की नाही. कारण अहंकार असतो अंतःकरण, त्याला इगो म्हणतात. ठीक आहे. आणि कदाचित एखाद्या चुकीनं आपलं नाव घ्यायचं विसरलं तर आपण हो आमचं नाव घेतलंच नाही तुम्ही, काय की हा अहंकार आहे. तुकोबाराय म्हणतात जर दान द्यायचंच असेल ना तर ते गुप्त दिलं पाहिजे. आणि जर अंतःकरणामध्ये आपण दिलेल्या दानाचं जर त्याच्यामुळे अहंकार वाढत असेल तर असं दान पुण्य सुद्धा काही कामाचं नाही. कारण असं सांगतात, शास्त्र सांगते की आपण दिलेलं दान हे केवळ आपल्या ओठावर जरी आलं तरी तुम्ही दिलेल्या दानाचं पुण्यक्षय होऊन जातं. की हे आम्ही दिलं एवढं म्हटलं की गेलं पुण्य. मग किती सूक्ष्म शास्त्र आहे. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. तुकोबाराय म्हणतात की हे सर्व करण्यात खरी वर्माची गोष्ट त्या ठिकाणी चुकली. म्हणजेच काय चुकलं की मुळामध्ये भगवंताचं नामस्मरणच त्या ठिकाणी न केल्यामुळे हे सर्व गोष्टी घडल्या. ठीक आहे. सुरुवातीलाच जर देवाचं नामस्मरण केलं असतं तर विनाकारणचा हा शीन झाला असता का, नाही, श्रम झालंच नसतं. जर देवाचं नाम घेतलं असतं तर अहंकार दंभादी वाढले असते का, नसते वाढले. जर देवाचं नाव घेतलं असतं तर तपतीर्थाटन केल्यानंतर त्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला नसता. जर देवाचं नाव घेऊन जर दान धर्म केला असता तर चित्तात अहंता वाढली असती का, नसती वाढली. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चुकले वर्म, वर्मच त्या ठिकाणी चुकलं. आणि म्हणून केला अवघाची अधर्म, वर्माची गोष्टच त्या ठिकाणी चुकल्यामुळे सर्व अधर्म त्या ठिकाणी केला. म्हणून असं म्हटलेलं आहे, वर्म जाणे तो पारखी. वर्म कळालं पाहिजे. ज्यालाच ज्ञानोबाची मेघ, ज्ञानबाची मेघ असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये काही काही ओव्या अशा मार्मिक आहे की त्या सिद्धांताच्या ओव्यांना ज्ञानोबाची मेघ म्हटलं जातं. काय मग वर्म कळालं पाहिजे. ज्याला वर्म कळालं तर तो जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि तेच तुकोबारायांना सांगायचे की बाबांनो, विनाकारणचं शीन करून घेऊ नका. फक्त घरी बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. बस. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की